नमस्कार. चला आज जरा बघूया HCL टेक्नॉलॉजीज म्हणजेच भारतातल्या तिसऱ्या सगळ्यात मोठ्या IT कंपनीचे नुकतेच आलेले तिमाही निकाल. आपण हे आकडे एकदम सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. चला तर मग थेट सुरुवात करूया. या निकालांमधला सगळ्यात इंटरेस्टिंग प्रश्न हाच आहे. एका बाजूला कंपनीचा नफा मागच्या वर्षीसारखाच आहे, पण दुसरीकडे कमाई मात्र चांगलीच वाढलेली दिसतीये. हे कोड नेमका आहे तरी काय? चला तेच समजून घेऊया. सगळ्यात आधी आपण कंपनीच्या नफा आणि कमाईच्या मुख्य आकड्यांवर एक नजर टाकूया, म्हणजे आपल्याला एक स्पष्ट चित्र मिळेल. तर बघा, हे आहेत ते दोन महत्त्वाचे आकडे. एका बाजूला कमाई आहे तब्बल 31,942 कोटी रुपये, पण दुसरीकडे नफा मात्र 4,235 कोटींवरच थांबलाय. आणि इथेच तर या निकालांमधली खरी गंमत आहे. हे बघा, मागच्या वर्षी याच क्वार्टरमध्ये जेवढा नफा होता ना, म्हणजे 4,235 कोटी, अगदी तेवढाच नफा याही वर्षी झालाय. काहीच बदल नाही, एकदम फ्लॅट. पण खरी गोष्ट इथे आहे, कंपनीची कमाई मागच्या वर्षीच्या 28,862 कोटींवरून वाढून यावर्षी 31,942 कोटींवर पोचलीय. ही तब्बल 11% वाढ आहे. मग प्रश्न येतो की एवढी कमाई वाढून सुद्धा नफा का नाही वाढला? तर याचं उत्तर आहे कंपनीची भविष्यातली गुंतवणूक. म्हणजे बघा, HCL टेकने ही वाढलेली कमाई थेट प्रॉफिटमध्ये न दाखवता AI सारख्या नवीन टेक्नॉलॉजीवर खर्च केलीये. हा एक स्मार्ट आणि धोरणात्मक निर्णय म्हणता येईल. आजचा थोडा नफा कमी करून भविष्यात एक मोठी झेप घेण्याची ही तयारी आहे. बरं, कंपनीची खरी ताकद कुठून दिसते? तर ती दिसते त्यांच्या नवीन बिझनेसमधून. चला बघूया, कंपनीला नवीन काम किती मिळालंय, ज्यावरून आपल्याला त्यांच्या फ्युचरचा अंदाज येईल. पुढे जाण्याआधी एक महत्त्वाचा शब्द समजून घेऊया, TCV म्हणजे टोटल कॉन्ट्रॅक्ट व्हॅल्यू. आता हे अवघड वाटत असलं तरी याचा अर्थ अगदी सोपा आहे. कंपनीला जे काही नवीन प्रोजेक्ट्स किंवा डील्स मिळतात ना, त्यांची एकूण किंमत म्हणजे TCV. सोप्या भाषेत TCV जेवढा जास्त, कंपनीची भविष्यातली कमाई तेवढी चांगली असणार असं आपण म्हणू शकतो. आणि हा आकडा बघा जरा. या एका तिमाहीत HCL टेकने तब्बल $2,569 मिलियन नवीन डील्स मिळवले आहेत. हा खूप मोठा आकडा आहे आणि तो सरळ कंपनीच्या जबरदस्त वाढीकडे इशारा करतो. एवढंच नाही, तर मागच्या तिमाहीच्या तुलनेत हा आकडा 41.8% वाढलाय. म्हणजे विचार करा, कंपनीला बाजारातून किती वेगाने नवीन काम मिळतंय. हे एक खूपच पॉझिटिव्ह साईन आहे. ओके, नवीन बिझनेस तर एकदम मजबूत दिसतोय. पण यावर कंपनीचं स्वतःचं काय म्हणणं आहे? म्हणजे या पूर्ण आर्थिक वर्षासाठी कंपनीने स्वतःसाठी काय टार्गेट ठेवलंय ते पाहूया. तर कंपनीचा अंदाज आहे की या पूर्ण वर्षासाठी कमाईमध्ये साधारण 3 ते 5% वाढ होईल आणि त्यांचा जो ऑपरेटिंग मार्जिन आहे म्हणजे EBIT मार्जिन, तो साधारण 17 ते 18% आसपास राहील. आता हे आकडे गुंतवणूकदारांसाठी खूप महत्त्वाचे असतात, कारण यावरूनच कंपनीच्या एकूण कामगिरीचा अंदाज येतो. ठीक आहे, हे तर झाले आकडे. पण एक गुंतवणूकदार म्हणून आपल्या खिशात काय येणार आहे आणि कंपनीच्या आतमध्ये अजून काय काय चांगलं चाललंय, चला त्यावरही एक नजर टाकूया. सगळ्यात आधीच चांगली बातमी, कंपनीच्या बोर्डाने प्रत्येक शेअर मागे 12 रुपयांचा अंतरिम लाभांश म्हणजे डिव्हिडंड जाहीर केलाय. याचा सरळ अर्थ म्हणजे शेअर होल्डर्सना त्यांच्या गुंतवणुकीवर थेट कॅश रिटर्न मिळणार आहे. याशिवाय अजून काही पॉझिटिव्ह गोष्टी आहेत. कंपनीने पहिल्यांदाच AI मधून $100 मिलियन कमाई जाहीर केली आहे. म्हणजे ते फ्युचर टेक्नॉलॉजीमध्ये किती पुढे आहेत हे दिसतं. दुसरी गोष्ट म्हणजे कंपनी सोडून जाणाऱ्या कर्मचाऱ्यांचं प्रमाण कमी झालंय. ते आता फक्त 12.6%वर आलंय आणि तब्बल 3,489 नवीन कर्मचारी कंपनीत जॉईन झाले आहेत. हे सगळं कंपनीच्या स्थिरतेसाठी खूप चांगलं आहे. या सगळ्यावर कंपनीच्या चेअरपर्सन रोशनी नाडर मल्होत्रा काय म्हणतात ते ऐकूया. त्यांचं म्हणणं आहे की जरी बाजारात थोडी अनिश्चितता असली तरी कंपनी नवीन टेक्नॉलॉजीमध्ये गुंतवणूक करत राहील आणि वाढीच्या संधी शोधत राहील. हे कंपनीच्या लाँग टर्म विजनचं एक उत्तम उदाहरण आहे. तर या सगळ्या विश्लेषणातून आपण काय शिकलो? एकीकडे नफा जरी स्थिर असला तरी दुसरीकडे नवीन बिझनेसमध्ये प्रचंड वाढ आहे, भविष्यातल्या टेक्नॉलॉजीमध्ये मोठी गुंतवणूक आहे आणि कर्मचारीही कंपनीसोबत खुश आहेत. या सगळ्या गोष्टी कंपनीच्या एका उज्ज्वल भविष्याकडेच इशारा करतात. मग आता प्रश्न हा आहे की ह्या सगळ्या गोष्टी पाहता HCL टेक योग्य मार्गावर आहे असं आपल्याला वाटतं का? नक्कीच विचार करण्यासारखा प्रश्न आहे.